मला नाही तसं वाटत. आणि ठीक आहे, तेव्हा ते भटकंती एक वेगळा मला वाटतं कॉन्सेप्ट होता. आताच आपलं ही जी कॉन्सेप्ट आहे हे खूपच दुर्गम भागांमध्ये जाऊन ते भाग लोकांपर्यंत आणायचे. खरं तर भटकंतीपेक्षाही मला वाटतं की त्याच्यात एक स्टोरी आहे जे आता आम्ही सिरीज करतोय. सो त्या स्टोरीला जास्त महत्व आहे त्याच्यात, त्यामुळे भटकंती नाही म्हणता येणार त्याला. टू बी ऑनेस्ट, त्यानंतर खरं तर असं काहीतरी दाखवण्याचा हा पहिलाच प्रयत्न. इतक्या वर्षांनी कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्याचा फेस आपल्याला बघायला मिळतोय आणि आपल्याला बघायला मिळणार आहे हे कळल्यानंतर काय फिलिंग होती? काय तुझी पहिली रिॲक्शन काय होती? मस्तच, कारण मला तसंही फिरायला खूप आवडतं. अच्छा. आणि जसं मगाशी तू विचारलं सरांना तुम्ही कुठले आहात, तर माझा जन्म खरं भंडाऱ्याचा आहे. अच्छा. विदर्भातला. त्यानंतर एका वर्षात आम्ही जळगावला आलो, तर मी जळगावला होते बरेच वर्ष. मग नागपूरला सुद्धा परत गेले. म्हणजे माझं तसं अर्ध महाराष्ट्र फिरून एक मेन अगदी असं नाही म्हणता येणार की खूपच गावांमध्ये, कारण यातले असे अनेक गाव आहेत ज्यांची नावं मला स्वतःला पण माहिती नव्हती. तर अशी गावं पुढे पण येतील. त्यामुळे गावाशी एक संबंध आहे माझा आधीपासून, असं नाहीये. पण बऱ्याच काळ जिल्ह्यात राहिल्यामुळे इतक्या आतल्या गावांमध्ये जाण्याची कधी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. पण हे असं माझ्यापर्यंत पोहोचल्यावर मला छान वाटलं. म्हटलं चला जाऊ. आणि किल्ला वगैरे तर मी म्हणजे आजपर्यंत कधी चढले नव्हते, पण पहिल्यांदा किल्ला चढले. आणि तो वासोटाचा जो एपिसोड सरांनी सांगितलाय तो बहुतेक माझ्यामुळे जास्त फनी होणार आहे असं मला समोर वाटलं, तर तो नक्की बघा. अच्छा. सगळ्यात पुढे कोण होतो तो किल्ला चढताना? मीच. सगळ्यात पुढे तू होतीस? हो, मग माझ्या पुढे इतर लोक होते, पण आमच्या गँग मधले ते सगळे. पण तुला तेच सांगत थोडंच 5 मिनिटं उरलंय. तर काय ते त्या वाक्याकडे नंतर मी दुर्लक्ष, म्हणजे कान बंदच केले होते मी त्यासाठी. म्हणजे 1 तासाला 5 मिनिटं म्हणतायत म्हटल्यावरच संपलं होतं सगळं. ओके. अच्छा. बट गावांमध्ये पण जायची संधी मिळाली तुला आणि आपल्याला दिसतंय की तिकडे गप्पा पण मारल्यास तू. एक अशा ठिकाणी गेल्यानंतर ना आपण नवीन काहीतरी बघितल्यानंतर आपल्या स्वतःमध्ये पण थोडासा बदल घडतो किंवा आपण आपल्या स्वतःतल्या पण काही गोष्टी नव्याने ऑब्झर्व करायला लागतो. ही गाववटा सिरीज केल्यानंतर तुझ्या स्वतःमध्ये काय बदल घडलेला आहे? नाही, मला असं नाही वाटत डेफिनेटली की मी एक दिवस जाऊन माझ्यात काही बदल होईल. त्यासाठी ना तुम्हाला काही काळ त्या ठिकाणी राहावं लागतं प्रॅक्टिकली. त्यामुळे असं नाहीये की माझ्यात काहीतरी बदल वगैरे झाला. पण अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला खूप सुखासुखी मिळाल्या आहेत, त्यांना तिथे नाही मिळत. तर तेवढं ऑब्झर्वेशन तर मला वाटतं आम्ही सगळ्यांनीच ते केलं. आणि ज्या लोकांनी आधी रिसर्च केला त्यांना तर म्हणजे ती जागा आवडण्याचं कारणच ते होतं की इथे काय नाहीये हे आपण दाखवू शकतो. सो एका दिवसात तर नाही मी काही शिकले, पण मजा आली. काहीतरी वेगळं. मला तर माहिती नव्हतं की असे काही गावं आहेत जिथे इलेक्ट्रिसिटी नाहीये, जिथे लोक प्यायचं पाणी सुद्धा असं गळाला म्हणजे खाली लागलेलं पाणी ते गाळून पितात. इतकी कंडिशन वाईट आहे. सो अशा ठिकाणी जाऊन एवढंच कळू शकतं. याच्या व्यतिरिक्त अजून नाही रे. आणि त्यांच्याकडून खरं शिकायला खूप आहे. पण म्हणलं ना मी की काही काळ जाऊ द्यावा लागतो त्यासाठी. नो डाऊट तिथले लोक खूप उत्सुक असतात आमच्या म्हणजे सगळ्यांशीच बोलायला. त्यांना असं झालं आले आता आम्ही काय सांगू आणि काय नको, इतकी बडबड करतात ते सगळे लोक. तर ते फिल्टर नाहीये त्यांना आणि ती भिंत नाहीये, विच इज व्हेरी गुड. सो ही गोष्ट डेफिनेटली मला. बरेच लोक अशा असतील ज्यांनी तुला पुन्हा एकदा म्हाळसा म्हणून पण ओळखलं असेल ना? नाही, काय बोलतेस? हो, प्रश्नच नाही. कारण तो लुक वेगळा आहे. म्हणजे खूप फरक पडतो ना. म्हणजे साडी नेसणं, आंबाडा वगैरे, ते लुकच वेगळा आहे. आणि मला असं वाटलं उलट बरं आहे. काही काही ठिकाणी याची गरजही नाहीये. आणि त्या ठिकाणी तर टीव्ही पण नव्हते. त्यांना माहिती नसेल की आपण आता कोणते सिरियल्स चालले आहेत मराठीमध्ये आणि काय. हो, टीव्ही नाही, फोन नाही. उलट छान आहे अशा ठिकाणी. मी तर उलट प्रत्येकाला म्हणेल की 4 दिवस अशा ठिकाणी जाऊन राहा जिथे टीव्ही नाहीये, फोन नाहीये. आणि तुम्हाला एक लक्षात येईल की फक्त निसर्ग आणि मी, ते कनेक्शनच वेगळं होतं. सो तुलाही रेंज नसेल ना तिथे मोबाईलला? मला रेंज होती, मोबाईल. थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल. पुण्याचे हे आहेत. नाही, मी बरेच वर्ष राहते की म्हणजे जन्म भंडाऱ्यातल्या म्हणून मला की
पुणेकरांसारखं बोलता येणार नाही असं नाही म्हणताय. अच्छा, मला वाटलं आम्हाला पुण्यात राहून पण सातारा उडलंच की. हा, ते तर खरं आहे. पण जेन्युइनली घरी बोलणं होत नसेल तुझं आणि सेट वरती सगळं वातावरण म्हणजे कामाचं असं नसेल. बऱ्याच गोष्टी गावातल्या असतात ज्या ट्राय केल्या जातात. तू केल्यास का काही गोष्टी ट्राय, जातं वगैरे फिरवणं किंवा बाकीच्या गोष्टी? अच्छा, ते केलं. जातं फिरवलं, नदीतले मासे खाल्ले. अच्छा, म्हणजे मला जे माहिती होतं आजपर्यंत की नदीतले मासे छान लागत नाही, मी खाल्ले नव्हते. अच्छा, म्हणजे फक्त या वाक्यावरून. पण तिथे मला असं वाटलं अरे छान लागतात, असं काही नाहीये म्हणजे खाऊ शकतो. ओके, ते खाल्ले. त्यानंतर म्हटलं तसं किल्ला. आयुष्यात पहिल्यांदा मी अशी खूप फिरते पण किल्ला चढणं माझ्यासाठी फारच. आणि मी त्या दिवशी ठरवले यानंतर मी किल्ला नाही चढणार. खरंच आहे, कारण उतरताना ना जी म्हणजे हालतच खूप खराब होती आमची, माझी स्पेसिफिकली. ओके ओके, छान. पत्रकार तर विचारतीलच इन डिटेल तुला त्याबद्दल. पण आता या संपूर्ण सिरीजचे डिरेक्टर शुभम घाटगेंना मी स्टेजवरती बोलवेल. जरा सर या आपण गप्पा मारूयात. आणि डीओपी अनुभव यांना सुद्धा मी स्टेजवर बोलवेल. शुभम, फर्स्ट ऑफ ऑल खूप छान आणि सुंदर दिसतंय सगळं आणि खूप खूप थँक्यू की तुझ्या नजरेतून आम्हाला हे तू सगळं दाखवणार आहेस. पण मी एक शॉट बघितला टीझर मध्येच, जो टीझर आपण बघणार पण आहे, मग नंतर लोक ऑब्झर्व करतील ती गोष्ट, की त्यात ना एक छोटासा डॉग तुमच्या मागे मागे सतत आहे. सो त्याचं नाव न सांगता प्लीज त्या डॉग बद्दल आम्हाला सांग फक्त. आता आम्ही जो एरियामध्ये शूट केलं तो कोयना बॅकवॉटरचा पूर्ण एरिया आहे. अच्छा, आणि तिथे राहण्याची अशी आपण ऍज अ टुरिस्ट गेलो तर राहण्याची काही सोय नाही. तर तिथे एकच छोटंसं 4 रूमचं एक सुंदरसं रिसॉर्ट आहे वासोटा म्हणून, वासोटा रिव्हर साईड. ते माझे जुने मित्र. अच्छा, आणि त्यांच्या पूर्ण एरियामध्ये खूप सारे अशी दुर्गम गाव, तर त्यांची खूप हेल्प झाली हे गाव एक्सप्लोर करण्यात. त्यांनी बोट्स वगैरे प्रोव्हाइड केले. ओके, तर त्या तिथे राहत असताना तिथे एक डॉग होता आणि तो आम्ही जाईल तिथे पाठीमागे येत होता. म्हणजे खरं सांगायचं तर कधी कधी टीमचे मेंबर नसायचे माझ्या आसपास लोकेशन बघताना, पण तो नेहमी माझ्या. त्यामुळे मी ठरवलं ह्यालाही थोडस आपण एक पार्ट बनवूया डॉक्युमेंटरीचा आणि त्यालाही आम्ही एक कॅरेक्टर सारखं शूट केलेलं. अच्छा, म्हणजे त्याचं आपण खरं तर नाव टाकायला पाहिजे होतं, असिस्टंट डिरेक्टर म्हणून प्रोजेक्टचा. बट खूप सुंदर दाखवलंयस तू. आणि तुला पण वेगळे वेगळे चॅलेंजेस आले असतील तिथे. गावामध्ये तितक्या काही गोष्टी, लाईट्स वगैरे अवेलेबल नसतात, ट्रॉली शॉट घेणं वगैरे हे तर काय अशक्यच आहे तिथे. मग कसं मॅनेज केलं? जुगाड वगैरे केलेस का? जुगाड तर पार्ट ऑफ लाईफ. पण एक गोष्ट होती की ज्यावेळेस मयूर सरांसोबत चर्चा झाली, सो डॉक्युमेंटरीज जशा आहेत किंवा सह्याद्री बद्दल जे काही आपल्याकडे आर्काइव्ह्स आहेत, तर त्याच्यामध्ये सिनेमॅटिकली रिच शूट खूप कमी लोकांनी केलंय. की ते स्टनिंग दिसलं पाहिजे किंवा ते इंटरनॅशनल लेवलवरती एक व्हिज्युअलायझेशन असले पाहिजे. ते करण्यासाठी खूप टाइम पाहिजे, खूप इक्विपमेंट्स पाहिजे. पण गिव्हन द लिमिटेशन्स, माझी सर्व जी टीम आहे, अनुभव असेल, अभिषेक असेल, पूर्ण टीमने आम्ही ठरवलं की हे शूट ग्रँड करायचं आपल्याला. ओके, काही असं बघा शूट इट इन डिफरंट लेवल. त्यासाठी सर्वांनी खूप कष्ट घेतले. म्हणजे वासोट्याला जवळपास सर्व कॅमेरा गिअर, ड्रोन्स, लेन्सेस सगळं घेऊन आम्ही वर चढत होतो. प्लस आमचे डब्बे, प्लस पाणी. अरे बापरे. आणि इलेक्ट्रिसिटी, अर्ध्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीच नाहीये. आम्हाला शूट करताना पण एक होतं की खूप नाही शूट करू शकत, अदरवाईज बॅटरी ड्रेन झाले तर काही सोर्स नाहीये चार्ज करायला. कारण फॉरेस्ट मध्ये होतो आणि वरून काही गावातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं वाघ आहे, अरे बापरे, बिबटे आहे. त्यामुळे अजून काळजी घेऊन सर्व आम्ही करत होतो. बट अमेझिंग एक्सपिरियन्स. खूपच म्हणजे थँक्स टू मयूर सर. कारण या कन्सेप्टला पावर देणे तेवढीच गरजेचं आहे. बरोबर, याला तेवढा सपोर्ट देणे तेवढंच गरजेचं आहे, आणि ते युट्यूब साठी. सो दॅट्स बिग थँक्स टू मयूर सर.